नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत सिलॉगिझम हा रिझनिंग मधील चॅप्टर. काल आपण या चॅप्टरवरील काही बेसिक कन्सेप्ट घेतलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण आणखी काही राहिलेले नियम पाहणार आहोत आणि 2 एक्झाम्पल सुद्धा घेणार आहोत. तर काल आपण पाहिलं की कोणत्याही परीक्षेमध्ये साधारणतः 4 सेंटेन्सवर प्रश्न येतात आणि त्या व्यतिरिक्त IBPS किंवा TCS हे ओन्ली फ्यू पॉसिबिलिटी आयदर ऑर केस किंवा रिव्हर्स सिलॉगिझम या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारते. आणि रूल 1 आपण घेतला होता की जर विधान स्वतः पॉझिटिव्ह असेल तर त्यापासून बनणारे अनुमान पॉझिटिव्हच असते, निगेटिव्ह येणार नाही. आणि जर विधान निगेटिव्ह असेल तर त्यापासून बनणारे अनुमान हे निगेटिव्हच असेल. ठीक आहे, पॉझिटिव्ह येणार नाही. विधान पॉझिटिव्ह असेल तर अनुमान पॉझिटिव्ह आणि जर विधान निगेटिव्ह असेल तर अनुमान सुद्धा निगेटिव्हच येईल. आता आजचा रूल नंबर 3 पाहू. जिथे जिथे सर्व आणि एकही असे शब्द येतील त्याऐवजी आपण घेणार 100. म्हणजे सर्व किंवा एकही या शब्दांसाठी 100 घ्यायचे आणि काही या शब्दासाठी घ्यायचे 50. सर्व 100, एकही 100, काही 50. हे खूप IMP मित्रांनो हे लक्षात ठेवा. 150 मेथडमध्ये याचा उपयोग भरपूर होणार आहे. त्यानंतर रूल नंबर 4, पॉझिटिव्ह वाक्यामध्ये दुसरा घटक नेहमी किती असतो? 50 असतो. आता हे सर्व ए बी आहे म्हणजेच काय? हे आहे पॉझिटिव्ह वाक्य आणि यामधला जो दुसरा घटक आहे कोण? बी. इथे बी काय असणार? 50 असणार. पॉझिटिव्ह वाक्यामध्ये दुसरा घटक नेहमी 50च असतो आणि निगेटिव्ह वाक्यामध्ये दुसरा घटक नेहमी 100 असतो. पॉझिटिव्ह मध्ये दुसरा घटक 50, निगेटिव्ह मध्ये दुसरा घटक 100. एक्झाम्पल, काही ए बी नाही. नाही म्हणजे हे वाक्य आहे निगेटिव्ह आणि निगेटिव्ह मधला हा जो दुसरा घटक आहे बी, बी काय येणार इथे? 100. पॉझिटिव्ह मधला दुसरा घटक 50, निगेटिव्ह मधला दुसरा घटक 100. चला बघा. बघूयात, करूया याचा सराव. पहिलं वाक्य आहे सर्व ए बी आहे म्हणजे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह वाक्यामधील दुसरा घटक हा काय असणार? 50. आणि सर्व मुळे हा जो ए आहे ए किती होणार? 100. बघा, आपण आताच बघितलं सर्व किंवा एकही साठी 100 घ्यायचे आणि पॉझिटिव्ह वाक्यामधील दुसरा घटक किती असतो? 50. काही ए बी आहे. विधान कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. काही साठी किती घेणार आपण? 50 आणि पॉझिटिव्ह मधला दुसरा घटक सुद्धा किती असतो? 50. तिसरा आहे एकही ए बी नाही. विधान आहे निगेटिव्ह. आता एकही साठी किती घ्यायचं आहे आपल्याला? 100. आत्ताच आपण बघितलं सर्व आणि एकही साठी. बघा इथे सर्व आणि एकही साठी किती घ्यायचे? 100. आणि निगेटिव्ह मधील जर विधान निगेटिव्ह असेल तर दुसरा घटक असतो 100. विधान जर निगेटिव्ह असेल तर दुसरा घटक 100 हे सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. निगेटिव्ह वाक्यामध्ये दुसरा घटक नेहमी 100 असतो. ठीक आहे. चौथा आहे काही ए बी नाही. विधान निगेटिव्ह आहे. काहीमुळे हा ए होतो 50 आणि निगेटिव्ह विधानामध्ये दुसरा घटक असतो 100 म्हणजे इथे बी येणार 100. आता आपण यावरील 2 एक्झाम्पल पाहणार आहोत. पहिला आहे मित्रांनो सर्व आंबे सफरचंद आहेत आणि त्यावर अनुमान 6 दिलेले आहे. बघा, आता विधान स्वतः कसं आहे? पॉझिटिव्ह आहे म्हणजे यावरून निगेटिव्ह विधान एकही येणार नाही, म्हणजे निगेटिव्ह अनुमान एकही येणार नाही. आता यामधले बघा, पहिला आहे निगेटिव्ह, हे आहे पॉझिटिव्ह, आहेत पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि निगेटिव्ह. विधान पॉझिटिव्ह असल्यामुळे हे निगेटिव्ह असणारे अनुमान हे पहिले चुकतात. म्हणजे हे 1 नंबरचं चुकते. त्यानंतर निगेटिव्ह असणारे 5 आणि 6 हे चुकले. आता राहिलेले पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला 150 मेथड चेक करायची आहे. सर्व मुळे इथे आंबे किती होणार? 100 आणि पॉझिटिव्ह विधानामधला दुसरा घटक म्हणजे सफरचंद किती होतो? 50. तर करूया चेक. इथे काही मुळे सफरचंद 50 आणि पॉझिटिव्ह मधला दुसरा घटक सुद्धा 50. ठीक आहे. बघा, आंबे
100चे 50 झाले चालतात, सफरचंद 50चे 50 आहेत चालते, म्हणजे हे दुसरं विधान बरोबर आहे. तिसरं बघा, सर्वमुळे सफरचंद झाले 100 आणि पॉझिटिव्ह मध्ये दुसरा घटक असतो 50. आता सफरचंद आपल्याकडे किती आहेत? 50च आहेत, पण इथे सफरचंद किती झाले? 100. म्हणून हे विधान किंवा हे अनुमान चूक येते, म्हणजे हे येणार नाही. जर विधानामध्ये 100 असेल आणि ते अनुमानामध्ये 50 झालं तर चालेल, परंतु जर विधानामध्ये 50 असेल आणि ते अनुमानामध्ये 100 होत असेल तर मात्र ते चुकणार. चौथा आहे, काही आंबे सफरचंद आहे. काहीमुळे आंबे झाले 50, पॉझिटिव्ह मधला दुसरा घटक असतो 50. आता आंबे 100चे 50 झाले चालतात, परंतु सफरचंद 50चे 50च आहेत तरी चालते, म्हणजे चौथं विधान इथे बरोबर आहे. उदाहरण नंबर 4, काही कुत्रे मांजर आहेत. आता हे सुद्धा विधान कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह वरनं पॉझिटिव्हच येते, निगेटिव्ह येत नाही. पहिला अनुमान आहे पॉझिटिव्ह, दुसरं पण आहे पॉझिटिव्ह, तिसरं अनुमान पॉझिटिव्हच आहे, चौथं निगेटिव्ह, म्हणजे हे चुकणार, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह येणार नाही. पाचवं सुद्धा निगेटिव्ह आहे, म्हणजे हे सुद्धा इथे चुकणार. आता आपण जाऊयात 150 मेथडने. मग काहीमुळे कुत्रे किती येणार? 50, आणि पॉझिटिव्ह मधलं मांजर सुद्धा येते 50. पहिल्यामध्ये काहीमुळे मांजर किती झाले? 50, आणि पॉझिटिव्ह मुळे कुत्रे पण झाले 50. 50चे 50 राहिले, म्हणजे पहिलं बरोबर आहे. दुसरं विधान, सर्वमुळे मांजर झाले 100 आणि पॉझिटिव्ह मधलं कुत्रे झाले 50. आता इथे मांजर आहेत 50च, पण इथे झाले 100, म्हणजे हे रॉंग आहे, चुकलं. तिसरं अनुमान, सर्व मुळे कुत्रे झाले 100 आणि पॉझिटिव्ह मधला दुसरा घटक मांजर होतो 50. इथे कुत्रे किती झाले? 100. आपल्याकडे आहेत किती? 50. 50 चे 100 चालत नाहीत, म्हणजे हे सुद्धा इथे या ठिकाणी चुकलेलं आहे. धन्यवाद.